पायी माथा धरिता किंवा ठेविता सद्भावे तेणे भेट देव आपे आप म्हणूनी संताशी अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा साधुपाशी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया म्हणूनी संताशी अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा नामा म्हणे देव नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवलग जन्मजन्मी म्हणूनी संताशी अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा विठ्ठल आवाज येत नाही. हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोज सान्द्र नीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि हरि पाण्डुरङ्गकारु प्रताप पाण्डुरङ्गकारु पांडुरंगाकारु दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पंचकृपदाने कसे कवितारू पंचकृपदाने कसे कवितारू पंचकृपदाने कसे कवितारू बाबा तिल चोरू शास्त्रा
हरी पांडुरंग गुरु प्रथम मन दुसरे चरण त्यांच्या कृपादानी विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करुणा हे करुण करा दयाळा तुमचा हरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलितो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरमावी हरी रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेनादिहता निशाचर चमो रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर रंगाणा रंगणे देवाय होया कीर्तनी विठ्ठल संतापायी माथा धरिता किंवा ठेविता तेणे भेटे देव आपयाप म्हणून संताशी अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा उपस्थित परत प्रखलेश्वर रुक्मिणी प्राण संजीवन षडगुणैश्वर्य संपन्न असणारा संपूर्ण जगाचा जगदाधार भक्तवत्सल श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य तेजोनिधी साधकांचे मायबाप श्री ज्ञानोबराय वैराग्य रागरसिक जगतवंदनीय श्री संत तुकोबराय आदी करून सर्व संत मंडळी त्यांच्या दयेनं त्यांच्या कृपेनं आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहोत. अतिशय सुंदर असणारा हा एक दिवसीय सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले थोर संत वारकरी संप्रदायानं ज्यांना डोक्यावर घेतलं अगदी वयाच्या 5व्या वर्षी भगवंत परमात्म्याकडे ज्यांनी हट्ट करावा आणि भगवंत परमात्म्यानं ज्यांचा हातचा नैवेद्य अवघ्या 5व्या वर्षी ग्रहण करावा असे अधिकार संपन्न संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा उत्कृष्ट असा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जडजीवाला तुम्ही आम्ही ज्या लाभाच्या पाठीमागे धावतोय तो लाभ तुम्हाला आम्हाला कसा प्राप्त होईल काय केल्यानंतर प्राप्त होईल याचं सुंदर असं विवेचन करणारा अभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठल. प्रस्तुतच्या अभंगामधून संत शिरोमणी नामदेव महाराज नेमकं सांगतायत काय हे अगदी थोडक्या भावार्थ रूपाने समजून घ्या. कारण कसं आहे साधू संतांनी तुमच्या माझ्या समोर ज्ञानाचा समुद्र उभा केलाय. हे ज्ञान भांडार आहे जे भंडारा पर्वतावर लिहिलं गेलं आणि तुमच्या माझ्या जडजीवाच्या उद्धाराकरता हे रेखाटले. हे अधिकार संपन्न संत तुमच्या माझ्याकरता तळमळीनं प्रयत्न करतायत आणि तुमच्या माझ्याकरता हे शब्दब्रह्म लिहितायत. नेमकं काय सांगितलंय महाराजांनी या अभंगामधून
जे तुम्हाला आम्हाला इच्छित लाभापर्यंत पोहोचवणार आहेत असे ते शब्द, त्याचा फक्त आणि फक्त भावार्थ लक्षात घ्या. महाराज म्हणतात संतापायी माथा, संतांच्या चरणावर जर तुम्ही आम्ही माथा टेकवला, तुम्ही आम्ही जर त्या ठिकाणी माथा ठेवला, अगदी सद्भावनेनं अंतकरणानं जर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी नतमस्तक झालो, महाराज म्हणतात तुम्हाला आम्हाला जो इच्छित लाभ मिळतोय, तो इच्छित लाभ, ज्या लाभाकरता तुम्ही आम्ही प्रयत्न करतोय, तो लाभ म्हणजे त्या भगवंत परमात्म्याची प्राप्ती. महाराज म्हणतात ते तुम्हाला आम्हाला भेटेल. तेने भेटे देव आपे आप, आपोआप तुम्हाला आम्हाला त्या भगवंत परमात्म्याची प्राप्ती होईल, पण मात्र त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला साधू संतांच्या ठिकाणी नतमस्तक व्हावं लागेल. साधू संतांचं अनेकविध कारणांनी, अनेक प्रकारांनी तुम्हाला आम्हाला महत्व आहे. आणि म्हणून महाराज पुन्हा एकदा तेच सांगतात, द्विरुक्ती इथे या ठिकाणी सांगितले. म्हणून संताशी अखंड भजावे, अखंड तुम्ही आम्ही त्या भगवंत परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तर साधू संतांच्या ठिकाणी अखंड त्या ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे, तरच तुम्हाला आम्हाला भगवंत परमात्मा प्राप्त होईल. महाराज म्हणतात म्हणून संताशी अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. मग तुम्ही म्हणाल साधू संत तुम्हाला आम्हाला भगवंत परमात्म्याची प्राप्ती करून देतील, मग नेमका देव कुठे आहे? त्यांच्याजवळ. हो, देव त्यांच्याजवळच आहे. साधू संत प्रमाणाद्वारे सिद्ध करतात. साधू पाशी देव कामधंदा करी, तो त्या ठिकाणी कामधंदा करतोय, नुसता कामधंदा करत नाही. तो त्या ठिकाणी मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवराया, या युक्तीप्रमाणे महाराज म्हणतात बाबा तो साधू संतांचं रक्षण करता सुद्धा होतोय. म्हणजे साधू पाशी देव कामधंदा करी एक, आणि पितांबर धरी वरी छाया. आणि मग जाता जाता संत शिरोमणी नामदेव महाराज सांगतात अंतकरणातलं गुज, जे गुज स्वतः भगवंत पांडुरंग परमात्म्यानं माझ्या श्री नामदेव महाराजांना सांगितलं, आणि नामदेव महाराजांना ते गुज तुमच्या माझ्या समोर व्यक्त करता आलं. कारण ये हृदयीचे ते हृदय घातले या आशियाने. नामदेव महाराज आणि देवाचा एक अधिकार आहे, देव नामदेवांशी बोलायचा आणि संत नामदेव महाराज देवाशी बोलायचे, त्यामुळे तो अधिकार प्राप्त झाला. आणि भगवंत परमात्म्याला अंतकरणातलं गुज नामदेव महाराजांना सांगितलं. नामदेव महाराजांना सांगितलं, नामदेव महाराज मलाही असं वाटतंय साधू संतांचं महत्व इतकं आहे, असं वाटतंय की मलाही त्यांच्या चरणी अखंड लीन व्हायचंय. नामा म्हणे देव इच्छी संत संग, देवानं साधूच्या संगतीची इच्छा व्यक्त करावी आणि ती नामदेव महाराजांना सांगावी. नामदेव महाराज मलाही असं वाटतंय साधूच्या संगतीमध्ये राहावं, अखंड त्यांच्या चरणी लीन व्हावं, पण किती, एकदा दोनदा तीनदा नाही, अनेक जन्मोजन्मांतर मला त्यांच्या सोबतच राहायचंय. आणि म्हणून महाराज म्हणतात नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीवलग जन्मोजन्मी. म्हणून संताशी अखंड भजावे, त्यांचे चरणी भावे लीन सदा विठ्ठल. चालू असणारा हा एक दिवसीय सोहळा अगदी मनामध्ये एक ठाव घेतला होता या संपूर्ण सेवेचा, या कार्यक्रमाचा. त्याहून कितीतरी पटीनं हे सुंदर वातावरण या ठिकाणी आहे. माऊलींची परिभाषा मी नेहमी बोलत असते, म्हणजे माझे शब्द तिथं अपूर्ण पडतात म्हणून माऊलींचे शब्द मी त्या ठिकाणी घेत असते. महाराज म्हणतात, माऊली म्हणतात, प्रथम वयसा काळी लावण्याची नभाळी, प्रगटे जैशी आगळी अंगनंगी. या सोहळ्याचं, या कार्यक्रमाचं अंग पवित्र आहे. कारण या सोहळ्याचं अंग पवित्र याचं कारण आहे इथं एकीचं बळ दिसतंय. लक्षात घ्या, या ठिकाणी ब्रह्मानंद भजन मंडळ, सीताराम संजीवनी आनंदाश्रम वृद्धाश्रम, त्याच्याशी संलग्न असणारी श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था आणि श्री ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा असं रेल्वे भजनी मंडळ, भजन प्रवास मंडळ स्पर्धा आयोजित केली आहे.
खरं सांगू, अगदी लहानपणापासून भजनाच्या स्पर्धा करत आले, अनेक ठिकाणी नंबरही मिळवले, पण कधी ऐकण्यात आलं नव्हतं बरं का मला की रेल्वेच्या प्रवासामध्ये सुद्धा भजन होतं. खरंच एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कसं असतं, रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये तुमचा माझा अगदी सकाळी 8 वाजल्यापासून नवे 6 वाजल्यापासून प्रवास सुरू आहे, ते रात्रीच्या 12 साडेबारा वाजेपर्यंत आम्ही प्रवास करतोय. आणि हा प्रवास साधा नसतो मायबापानं, तुम्ही स्वतः अनुभवताय, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती, कारण मी फक्त एकच दिवस या ठिकाणी आले तर माझी पारपुरती वाट लागली. खरं सांगते तुम्हाला, कारण गावाकडे राहतोय आम्ही, गावाकडच्या चांगल्या सुंदर वातावरणामध्ये, ज्या ठिकाणी झाडांचा सहवास आहे, ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर आहे, अशा ठिकाणी राहणं म्हणजे काही नाही. पण या ठिकाणी तुम्ही इमारतींच्या सानिध्यात राहून सुद्धा त्या भगवंत परमात्म्याचं सुंदर चित्र रेखाटताय, तेही प्रवासामध्ये. खरंच एकदा जोरदार टाळ्या, जोरदार वाजवा, नाहीतर मग सांगावं लागेल टाळीवर जीएसटी लावा. कारण एवढीच एक गोष्ट ठेवली आपली जीएसटी शिवाय, लक्षात घ्या, नाहीतर त्याच्यावर ही जीएसटी लागेल जर टाळी नाही वाजली तर. माझ्या करता राहू द्या, पण स्वतः करता आणि या सर्वांकरता लावा. फार सुंदर या ठिकाणी, म्हणजे फार कौतुक आहे तुम्हा सर्वांचं, कारण भगवंत परमात्म्याला संसारिक जीव सहसा आठवत नाही. आम्ही संसारिक जीव आहोत. म्हणजे मी उगाच तिकडं माझ्या डोक्यात असं असायचं की बाबा काय धावपळीत हे भगवंत परमात्म्याला आठवत असतील, पण माझ्या भाग्याने या ठिकाणी बऱ्याच वेळेला येणं झालं. पण खरं सांगू, गावाकडे जे सप्ते होतात त्या सप्त्यांपेक्षा किंबहुना अनेक पटींनी जास्त उत्साहानं या ठिकाणी हे सप्ते चालतात तुमचे. म्हणजे कुठंतरी एक विरंगुळा, कुठंतरी त्या विसावाला शोधण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, कारण विठ्ठलच एक विसाव आहे. बरोबर आहे ना महाराज? विसावा विठ्ठल सुखाची सावली, भक्तावर प्रेम पाला विठ्ठल सुखाची सावली, प्रेम पाला प्रेम विसावा विठ्ठल सुखाची सावली. सुख जर तुम्हाला मला कुठं भेटत असेल तर त्या भगवंत परमात्म्याच्या पायाशी आहे, लक्षात घ्या. केवळ त्या समचरणावर आहे. तुमचं माझं लक्ष, तुमचं आमचं ध्यान त्या ठिकाणी असेल तर तो आम्हाला तो विसावा प्राप्त होतोय. ती प्रेम पाण्या घालतीये. संतांनी म्हटलंय, कारण आम्ही जीव जर संसारामध्ये होरपळत असू ना, तर साधूंनी आम्हाला आठवण करून दिली त्या भगवंत परमात्म्याची अनेक दृष्टांतांमधून. सुंदर अभंग आहे. महाराज म्हणतात, कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकलाची, फुटे तरुवर उष्ण काळ मासी, फुटे तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली, जीवन तयासी कोण घाली. कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगाचे एकलाची, कोणी केली बाळा दुग्धाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. कोणी करतं हे सगळं? आणि खरंच
त्याची जाणीव तुम्हा सर्व मंडळींना आहे, याचा खरंच भास झाला. कारण या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही जर अखंड प्रवासामध्ये भजन करत असू तर त्याच्यापेक्षा वेगळा आनंद तो काय आहे. आणि आनंद याच भजनामध्ये प्राप्त होतो, दुसरीकडे कुठेही प्राप्त होणार नाही. म्हणून तर या भजन स्पर्धा आहेत. तुम्ही आम्ही या ठिकाणी हा आनंद आणखीन द्विगुणित करावा. जास्तीत जास्त मंडळी तुम्ही आम्ही या विसाव्यामध्ये यावं, या ब्रह्मानंदामध्ये आम्ही टाळीमध्ये या लीन व्हावं, अशी एक अपेक्षा घेऊन या ठिकाणी हे संपूर्ण मंडळ आमचं ब्रह्मानंद भजन मंडळ उतरलंय. आणि याचे सर्व संस्थापक आहेत परमादरणीय परमश्रद्धेय श्री विठ्ठल मयेकरजी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. कारण अंतकरणातली तळमळ काय असावी, कारण त्यांनी हे सगळं भोगलंय. आणि कदाचित त्यांना वाटत असेल की बाबा आता मात्र या संपूर्ण वातावरणामध्ये या भगवंताशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून खरं तर आत्म तळमळते, त्यांचं अंतकरण तळमळते तुमच्या माझ्याकरता. आणि तुमच्या माझ्यातला जीव, प्रत्येक जीव या ठिकाणी यावा, या ठिकाणी त्याच्या मुखामध्ये भगवंत परमात्म्याचं नाव यावं, अशी अंतकरणातली तळमळ घेऊन ते त्या ठिकाणी उतरले. त्यांना सहाय्य करतायत श्री परमादरणीय परमश्रद्धेय राहुलजी आपले जाधव. त्याचबरोबर त्या ठिकाणी सचिव म्हणून काम करतायत परमादरणीय परमश्रद्धेय आमचे सुभाषजी महाराज सुर्वे. आणि आपली त्यांनी जी सेवा केली आहे बघा, हे करता करता आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे सीताराम संजीवनी आनंद आश्रम म्हणजे वृद्धाश्रम. वृद्धाश्रमाला आनंद आश्रम हे नाव शोभून दिसतंय, लक्षात घ्या. कारण कसं आहे, वृद्धाश्रमामध्ये जाणारे आमचेच कुणीतरी आहेत, ते त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा माझा चेहरा पडतोय. पण त्या ठिकाणी आनंद देण्याचं कार्य बाबा कुठंतरी एक आपल्या मुलाकरता, आपल्या मुलांच्या करता अंतकरण तळमळत असते या सर्व वृद्ध मंडळींचं. आणि त्यांना कुठेतरी एक आनंदाचा विसावा प्राप्त व्हावा म्हणून ही संस्था कार्यरत आहे. आणि त्यांनी 6 एकराचा संपूर्ण भव्य दिव्य परिसर म्हणजे विना कुठलंही अनुदान न घेता त्यांनी ते सगळं घेतले. पण आता हे पुढे न्यायचं काम आपलंय प्रत्येकाचं. इथं प्रत्येकाने पुढे येणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, बाकी काही का असे ना, तुम्हाला आम्हाला बाकी काही नाही जमलं तरी चालेल, पण पुरुषार्थ हा जमला पाहिजे. पुरुषार्थ फक्त ती एक व्याख्या लक्षात घ्या. मी नेहमी सांगत असते, तुमचं माझं रोजचं 1-2 वेळचं भागून समजतंय का तुम्हाला, जे काय भागून तुमच्या माझ्याकडे थोडाफार बँक बॅलन्स शिल्लक असतो. जर त्या बँक बॅलन्सला तुम्ही आम्ही उपसा ठेवला नाही तर कदाचित नोटाबंदी पण होऊ शकते, किंवा मग वाटेल त्या गोष्टी होऊ शकतात त्या ठिकाणी. नको तिकडं मग ते निघून जातं. म्हणजे पैसा कसा असतो सांगते तुम्हाला. आता इथं काय 2 नंबरचा नाही, इथं सगळं 1 नंबरचं आहे. पण काय काय ठिकाणी असं असतं, कष्टाचं तेवढं मिळतं, नाहीतर बाकी निघून जातं पाण्यामध्ये. पण आपलं जे कष्टाचं आहे त्या कष्टामधलं निदान आपल्या 100% मधलं 10% रक्कम जर तुमची आमची या ठिकाणी या धर्मकार्याकरता जर खर्च होत असेल तर याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलं नाही, लक्षात घ्या. अशांना पुरुषार्थी म्हणावं. अशा पुरुषार्थी लोकांनी एकत्रित यावं. या संस्थेकरता तन मन धन अर्पून या ठिकाणी प्रयत्न करावा की जेणेकरून ही संस्था मोठी व्हावी आणि आपल्या अनेक गोरगरीब गरजूंना या ठिकाणी मदत व्हावी. याकरता सर्वस्वी प्रयत्न करा. तुमचा माझा विठ्ठल तुम्हाला आम्हाला त्याच ठिकाणी भेटेल. विठ्ठल आणखीन एक विश्वस्त याचे आहेत, खरंच माझ्याकडून नाव राहून गेलं, जयरामजी महाराज पवार. ही सर्व मंडळी तुमच्या माझ्या करता म्हणजे हे संपूर्ण जे काही आहे हे संपूर्ण जण फक्त आणि फक्त निराधार लोक यांच्याकरता सुद्धा काहीतरी आधार मिळावा याकरता प्रयत्न करतायत. कुठेतरी भगवंत परम आणि व्हावं भजन भगवंताचं व्हावं. कारण सुंदर असं ते सुंदर ध्यान त्या विटेवर उभं आहे, त्याचं वर्णन मी काय करू. गोड तुकोबराय करतायत. हरी उभे पंढरीचे हो विटेवरी. किती सुंदर वर्णन आहे. उभे पंढरीचे हो विटेवरी सावळे कृपाडे चोरटे चित्ताचे. सावळे कृपाडे
उरटे चित्ताचे तुझे बंधनेच हे भगवंत परमात्म्याचं रूप तुम्ही आम्ही अंतःकरणामध्ये साठवायचं आणि आपला जीवन प्रवास सुरू करावा. कशा करता हे सगळं करायचंय? फार सुंदर प्रश्न या ठिकाणी उपस्थित करते. 2 प्रश्न. मला सांगा, साधू संतांनी तुम्हाला आम्हाला सगळे पर्वकार करायचे, महाशिवरात्रीचा उपवास करायचा, तुम्ही आम्ही घरामध्ये देवपूजा करतोय, तुम्ही आम्ही सर्वस्वी जे जे काही होईल ते तुम्ही आम्ही भगवंत परमात्मा करता करतोय, पण हे सगळं चाललंय कशासाठी याचा कधी विचार केलाय का? बोला बोला. बरं, मी तुम्हाला सोपे 2 प्रश्न विचारते. हे सगळं देव मिळावा म्हणून तुम्ही आम्ही करतोय का देव कळावा म्हणून करतोय? बोला, तुम्ही बोला माझ्या बरोबर. कशा करता करतोय? देव मिळावा म्हणून की देव कळावा म्हणून? बरं, मीच सांगते तुम्हाला. बघा, तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये जर असेल की देव मिळावा तुम्हाला आम्हाला, ही जर आशा घेऊन तुम्ही आम्ही या ठिकाणी उतरला असेल तर खरंच आपण चुकतोय. तुम्ही म्हणाल कॅमेरे समोर सरळ सरळ म्हणते देव मिळावा म्हणून चुकतेच. चुकतोय आपण. देव मिळावा म्हणून कधी प्रयत्न करायचा नाही, देव कळावा म्हणून प्रयत्न करावा. लक्षात घ्या. मी छोटस उदाहरण देते महाभारतातलं, अगदी ते उदाहरण देऊन मग पुढे जाते. महाभारताचं युद्ध ठरलं होतं, अजून झालं नव्हतं. महाभारताचं युद्ध ठरलं आणि त्या युद्धाकरता मदत मागण्याकरता 2 मंडळी माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे आली. त्या 2 मंडळींचं नाव, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या कौरवांच्या बाजूकडचा कोण? दुर्योधन, आणि पांडवांच्या बाजूकडचा अर्जुन. बघा, ही 2 मंडळी माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागण्याकरता आली. त्या आल्यानंतर तिथं त्या ठिकाणी त्यांना दिसलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता विश्रांती करतायत. त्यांच्या शयन कक्षामध्ये ते झोपलेत. आता थोडा वेळ थांबलं पाहिजे. मग थांबायचं कुठं? देवाला आपण दिसावं अशी अंतःकरणापासून इच्छा ज्याची होती तो पटकन पुढे आला. बघा, फक्त आपण दिसावं, देव दिसावा नव्हे, आपण दिसावं अशी इच्छा ज्याला होती तो पटकन पुढे आला आणि त्यानं पटकन जागा घेतली. कुठं? देवाच्या डोक्याजवळ. त्याचं नाव काय? दुर्योधन. कारण त्याचं डोकं तेवढ्यातच चालत होतं. आणि बिचारा अर्जुन, तो बिचारा नव्हता, अगदी चांगला होता, तो देवाच्या पायाजवळ बसला. थोड्या वेळानं माझ्या भगवंत परमात्म्याची झोप पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर देवाचे डोळे उघडले. तुमच्या मताप्रमाणे देवाला दिसलं कोण? अर्जुन. तुम्ही होते का त्यावेळेला? कसं काय कळलं? अहो, साहजिक आहे महाराज, पायाजवळची वस्तू आधी दिसते. अर्जुन पायाजवळ बसला. जो पायाजवळ बसतो ना तो प्रत्येकाला दिसतो. लक्षात घ्या. जो डोक्यावर जाऊन बसतो तो कधीच दिसणार नाही. तो असाच उचलून आपटतो. खाली पडला की परत दिसणार नाही, त्याचं अस्तित्वच नष्ट होणार. अर्जुन दिसला आणि अर्जुनाला माझ्या भगवंत परमात्म्यानं प्रश्न केला, केव्हा आला रे बाबा अर्जुना? त्याचा डोक्याजवळ आवाज आला, मी आलोय आधी. कोण? दुर्योधन. कोण? दुर्योधन. नाही, मी. हा साधा नाही, भल्या भल्या नाही, तो भल्या भल्यांना साधा नाही. बघा, नुसता आम्ही नुसती माळ घालू द्या, घातली की लगेच माझ्यासारखा वारकरी कोणच नाही. भले आमची साधना नसं नका तिकडं. तो अहंकार आहे. बरं, त्या माळकऱ्यांनी नुसता टाळ वाजवला ना की लगेच एखाद्यानं चुकला तरी चुकला की त्याला लगेच, ए बाबा हे घाली टाळ, हो ग घेतला लगेच. ते बिचारा म्हणतं, बाबा तिकडे गोंधळ घालायचा तो घाल, घे हा टाळ म्हणतं. अहंकार वाईट आहे. त्या अर्जुनाला अहंकार झाला, अभिमान, दुर्योधनाला अभिमान झाला आणि अभिमानातून म्हटलं मी आलो अगोदर. देवानं पाठीमागं मोर्चा वळवला आणि विचारलं, दुर्योधन राव बोला, केव्हा आलात? काय हवंय आपल्याला? असा जेव्हा प्रश्न देवाने केला तेव्हा प्रतिप्रश्न केला दुर्योधनानं माझ्या देवाला, काय आहे तुझ्याकडे ते बोल. आता मला सांगा,
संपूर्ण सृष्टीचा करता धरता तो, त्याच्याकडे काय नाही ते सांगा. अरे जाणीव पाहिजे. वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. ज्ञानेश्वरीचा जर 9वा अध्याय तुम्ही आम्ही उघडला तर त्या 9व्या अध्यायामध्ये माझ्या भगवंत परमात्म्याचं वर्णन फार सुंदर केलंय. महाराज म्हणतात आकाशी सर्वत्र वसावी, वायुने नाम भरियुगे नसावे. पावके दहावे वर्षावे जळी, पर्वती बैसकार संतावी. समुद्री रेखालोलाटावी, पृथ्वीया भूते वहावी. हे अज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुचाले, म्या हालविल्या प्राणो हले जो. या जगाते चाळीता. काय सुंदर वर्णन केलंय माझ्या माऊलींनी. आकाशी सर्वत्र वसामी. या संपूर्ण आकाशाला मर्यादा घालणारा माझा भगवंत पांडुरंग परमात्मा आहे. आम्हाला कळत नाही. वायू सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. वायूने नाम भरियुगे नसावे. वाऱ्याला सांगितलंय क्षणभर सुद्धा थांबू नकोस. तू थांबलास तर संपूर्ण सृष्टी थांबेल. पावके दहावे वर्षावे जळी. पावके या शब्दाचा अर्थ होतो अग्नी. अग्नीला मर्यादा घालणारा माझा देव आहे. हे अग्नी सतत आणि सतत प्रवाहित राहा, प्रज्वलित राहा. पर्वताला सांगितलंय आपण आपली जागा सोडून हलायचं. हल्ले असते तर काय हे झालं असतं का सगळं. त्यानं धरून ठेवलंय या संपूर्ण सृष्टीला. अरे नव्हे नव्हे, तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये जो राम आहे ना, तो राम इथं असल्यामुळे तुम्ही आम्ही या ठिकाणी आहोत. तो एकदा का निघून गेला की तुमचा माझा राम ना प्राण गेली या शरीरा, प्राण गेली या शरीरा, काय करील. अरे काय करशील तू परत. तुझ्यामध्ये आहे तो म्हणून तू इथं आहेस. अरे चालतंय हे शरीर तुझ्यामुळं, त्या भगवंत परमात्म्यामुळं. पण तू जसा काय आविर्भाव आणतोयस तुझ्यामुळेच सगळं काही होतंय. त्या भगवंतामुळे सगळं काही होतंय. चाले हे शरीर कोणाची आसक्ते, चाले हे शरीर कोणाची आसक्ते. चाले हे शरीर कोणाची आसक्ते, चाले हे शरीर कोणाची हरी वीणा. कोण बोलविते हरी वीणा, कोण बोलविते हरी वीणा.
कोण बोलविते हरी वीणा चाले हे शरीर कोणाची असत्ते कोण बोलवितो हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको पण चुकतंय तुमचं माझं आम्ही विसरतोय त्याला या जगतामध्ये त्या भगवंत परमात्म्याला विसरायचं नाही पण तो दुर्योधन विसरला आणि विसरला आणि अहंकार जागृत झाला म्हटलं काय आहे तुझ्याकडं देवानं सांगितलं आपल्या सरळ भाषेमध्ये माझ्याकडे दोन गोष्टी आहेत एक पहिली गोष्ट म्हणजे माझ्या एका बाजूला म्हणजे ज्या बाजूला मी असेल त्या बाजूला फक्त मीच आहे हातामध्ये शस्त्र धरणार नाही आणि ज्या बाजूला यादवी सेना आहे त्या बाजूला मी फक्त नसणार आहे त्या ठिकाणी माझे 56 कोटी यादवाचं सैन्य असेल त्या ठिकाणी बराच वेगवेगळा उल्लेख आहे 56 कोटी यादवाचं सैन्य एका बाजूला आणि मी एका बाजूला मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही पण वाटलंच एक दोन युक्तीच्या गोष्टी सांगेल दुर्योधनानं मनातल्या मनात विचार केला हा आपल्याला युक्त्या सांगायचा चोरी करणारा हा घोड्या काढणारा हा काय तुम्हाला आम्हाला युक्त्या सांगणार आहे त्याच्यामुळे दुर्योधनानं विचार केला आपल्याला काय हा नकोय आपल्याला सैन्य बास 56 कोटी यादवाचं सैन्य घेतलं त्यानं आणि उरलेला भगवंत परमात्मा कोणी घेतला आता मला सांगा तो उरलेला होता का पुरलेला होता भल्या भल्यांना पुरून उरलेला होता असा तो देव अरे 56 कोटी यादवाचं सैन्य सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय चालणार नव्हतं ही साधी गोष्ट कोणाला कळली नाही त्या दुर्योधनाला कळली नाही आणि मग त्यानं ते 56 कोटी यादवांचं सैन्य घेतलं युद्धाचा परिणाम काय झाला हे सर्वस्वी तुम्हाला आम्हाला माहितीये काय झाला परिणाम दुर्योधन म्हणजे कौरव हारले आणि पांडव जिंकले आता माझ्या पहिल्या 2 प्रश्नांवर या देव मिळावा की कळावा कळावा नुसता मिळून उपयोगाचा नाही अरे 200 ते 250 वेळा माझा भगवंत परमात्मा दुर्योधनाच्या समोर त्या रथाच्या समोर स्वतः रथ घेऊन हजर होता पण समोर असलेला हा भगवंत सर्व सत्ताधीश आहे तो या दुर्योधनाला कळाला नाही मिळाला होता पण कळाला नाही पुरती वाट लागली मग असा हा देव जर तुम्हाला आम्हाला हा इच्छित लाभ जर मिळावा असे वाटत असेल तर तुम्हाला आम्हाला जावं कुठं लागल जाण्याकरता 4 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या पहिली गोष्ट जीवानं जर जीवाकडे गेल्यानंतर तुम्हाला आम्हाला हा देव भेटेल का जीव जीवाकडे गेला जर मागायला तर जीव जीवाच्याच काहीतरी गोष्टी सांगेल दुःखाच्या गोष्टी आणि जीव साधा नसतो दुसऱ्याचं रडत रडत ऐकून घेतो आणि मग तो गेला निघून की तिसरा आला की त्याला याच सगळं हसत हसत सांगतो असा हा जीव आहे हा जीव साधा नाही हा जीव नको त्या गोष्टीमध्ये अडकून बसलेला असतो आता कसं आहे हे सगळं मंडपावरनं नको जायला थोडासा एखादा दृष्टांत यावा पण नुसता दृष्टांत नाही घ्यायचा सिद्धांत घ्या त्याच्यामधला डोंबाऱ्याचा खेळ आहे बघा 2 गाढव आहेत गाढव माहिती आहेत ना हा 2 गाढव एक गाढव धोब्याचं आहे आणि एक गाढव डोंबाऱ्याचं आहे ती दोघं आपापल्या कामात आहेत हे धोब्याचं गाढव ओझी वाहते नदीवर नेते तिथं ते मालक कपडे धुवायला लागले की परत जंगलामध्ये चरायला जाते परत बरोबर वेळेत माघारी येते पण डोंबाऱ्याचं गाढव मात्र हे गाव ते गाव फिरतंय पण त्यांचा खेळ चालू आहे तोपर्यंत ते काही करत नाही ते फक्त तिथंच अडकलेलं असतंय कुठं त्या खेळात एक दिवस या दोघांची भेट होते बघा ऐका व्यवस्थित ऐका एक दिवस या दोघांची भेट होते त्या 2 गाढवांची कारण आधी पहिले चांगले मित्र चांगले दष्टपुष्ट खाऊन पण जेव्हा हे दोघांनी एक धोबी आणि एक डोंबारी वाटून घेतला तेव्हा त्या डोंबाऱ्याच्या जवळच्या गाढवाचं थोडस वजन कमी झालं बारीक दिसायला लागला जरा तिरमुडा झाला आणि मग ह्या धोब्याच्या गाढवानी त्याला भेटल्यानंतर विचारलं का रे बाबा तुला काही टेन्शन आहे का एवढं कशानं वाढलायस इतकं वजन का कमी झालंय तुला काही टेन्शन तो धोब्याचा गाढव म्हटलं बाबा टेन्शन म्हणजे बाकी काय नाही रे रोज हे गाव ते गाव करतोय त्या डोंबाऱ्या बरोबर अरे मग माझ्यासारखं कर ना धोबी नदीवर तिथं बसला ना कपडे धुत की तोपर्यंत मी चांगला फिरून चरून वगैरे आराम करून येतो तूही तसंच करायचं त्याचा खेळ चालू झाला की तूही जात जा जरा आराम विराम करून येत जा जरा खाऊन पिऊन येत जा मग
नाही काय होणार त्रास. ते धोब्याचं गाढव, ते डोंबाऱ्याचं गाढव म्हणलं बाबा तसं केलं असतं पण मी जरा अडकलोय. कशात अडकलायस रे बाबा? काय नाही जरा अडकलोय. अरे जरा कशात अडकलाय ते तरी सांग. म्हणलं काय नाही, इकडे डोंबाऱ्याचा खेळ सुरू होतो. डोंबाऱ्याची बायको खाली ढोलकं वाजवते. त्या डोंबाऱ्याची पोरगी त्या दोरीवर चढते, इकडं तिकडं करत असताना चांगली तोल काठीनं इकडं तिकडं करत असते. पण खालनं जर समजा ती दोरी जास्तच हेलकावा घ्यायला लागली, आता वाटते ती पोरगी पडतीये, असं वाटलं की तो डोंबारी खालनं ओरडतो, गंगे खाली जर पडलीस तर तुझं लग्न या गाढवा बरोबर लावून दिलं. कळलं का ते का बारीक झालं? समजतंय ना प्रत्येकाला? असा जीव तुमचा माझा नको त्या गोष्टीमध्ये अडकतोय. हा जीव जीवाला देव नाही दाखवू शकत. मग जावं कुठं? संसाराकडं. संसार तर फार बेकार आहे. संसारात नसलेल्या गोष्टी सुद्धा दुःख देतात. आता त्याचं वर्णन मी करणार नाही, पण तरी सुद्धा आता मुंबईत आले म्हणून सांगतेच. मुंबईतलंच उदाहरण देते. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आम्ही किती कंजेस्टेड राहतो. गावाकडची काही फॅमिली इकडे येते, नवरा बायको एकाच खोलीमध्ये सगळा संसार चालू आहे. एकाच खोलीमध्ये बेड, एकाच खोलीमध्ये कपाट, एकाच खोलीमध्ये किचन, टॉयलेट, बाथरूम, सगळं काय संसार सांगायचंय मला. एक दिवशी ती वैतागली. म्हणले 7-8 महिने झाले तरी आपण या खोलीतनं काय बाहेर निघालो नाही. उद्या जर आपल्याला एखादं पोरबाळ झालं तर त्याला झोपवायला सुद्धा आपल्याकडे जागा नाही. ती वैतागून त्याला बोलली. ती म्हणली बाई दिवसभर काबाड कष्टानं दमून आलोय, जरा शांत झोप. नाही मला आधी उत्तर द्या, उद्या जर आपल्याला एखादं पोरबाळ झालं तर त्याला झोपवायला जागा नाही. तो म्हणला बाई जरा कटकट बंद कर, घे सरकून पलीकडं. मी घेतो सरकून अलीकडं. झाली का मधी जागा? झाली का? की मधी जी जागा झाली ना, त्या झालेल्या जागेमध्ये आपल्याला झालेलं लेकरू झोपूया. तिचा प्रश्न पुढचा आला, अहो असं कसं? देवाच्या मनात आलं पहिल्याच वेळेला जर आपल्याला जुळं झालं तर? तो म्हणला आधी मी वैतागलोय बाई, घे सरकून पलीकडं, मीही घेतो सरकून अलीकडं. बघ आता जरा जास्त जागा झाली का नाही? तिथं आपलं झोपलेली दोन्ही जुळी झोपूया. ती तेवढ्यात थांबे ना. ती म्हटली या दोघांच्या पाठीवर एखादी बहीण नको का त्यांना राखी बांधायला? असं म्हटलं ते वैतागलेले गिरायक म्हटलं घे सरकून पलीकडे, मी घेतो सरकून अलीकडे. जशी सरकायला गेली तशी एवढ्या जोरात पडली, खरंच हाडच खिळखिळ झाली. मला सांगा, हे जे दुःख झालं, हाड खिळखिळी झाली, हे झालेल्या पोरांनी केली का न झालेल्यांनी? अय मंडळी, न झालेली जर एवढं दुःख देत असतील तर झालेली काय करतील? विठ्ठल याला म्हणायचं संसार. या संसाराकडे जर तुम्ही आम्ही गेलो तर तुम्हाला आम्हाला इच्छित लाभ मिळणार नाही, तो भगवंत परमात्मा भेटणार नाही. मग जावं कुठं? ज्याची ओळख करून घ्यायची त्या देवाकडे जावं का? त्या देवाकडेही जाऊन उपयोग नाही, कारण त्याचा काय माहिती अधिकार. तो कसा असतो? घेसी तेव्हा देसी आईचा हसी उदार. तो साधा नाही, आधी घेतो मग दिलं तर देतो, आणि दिलेलं सुद्धा कधी कधी काढून घेतो. तो साधा नाही, हा कायमस्वरूपी तुम्हाला आम्हाला देत नाही तो. आणि तुम्ही आम्ही त्याला खुश करायला जातो फक्त आणि फक्त 11 रुपये मध्ये. मला सांगा 11 रुपयात नेट पॅक तरी येतो का हो? 11 रुपये नाही तरी 11 नारळाचं तोरण आपलं ठरलेलं आहे. ह्या 11 रुपयामध्ये जर तो देव खुश होत असता तर सगळे 11 रुपये घेऊन अगदी खुशीमध्ये राहिले असते. अरे नाही रे, तुम्हाला आम्हाला जे दुःख होतंय ते सगळं तुमच्या माझ्या पूर्वकर्मानुसार होतंय, प्रारब्धवशामध्ये सगळं दुःख होतंय, लक्षात घ्या. तुम्हाला आम्हाला देवाची स्वतःची ओळख करून देत नाही, मग जावं कुठं? महाराज म्हणतात एकच असं स्थान आहे, त्या ठिकाणी जावं. नुसतं जावं नाही, त्या ठिकाणी नतमस्तक व्हावं. आपलं अंतःकरणातला भाव त्या ठिकाणी ओतावा. एकदा का त्या ठिकाणी नतमस्तक झालो रे झालो की तुम्हाला आम्हाला देव भेटणार नाही. त्यांना संत म्हणावं. अभंगाचं प्रथम चरण. संताताई माता
आमच्या परमआदरणीय परमश्रद्धेय गोपाळ महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याचं कारण आहे, तुम्ही आता जी चाल ऐकलीत ती सांप्रदायिक चाल आहे, लक्षात घ्या. आजकाल चालींचा पाक घोटाळा झालाय, लक्षात घ्या. नको त्या चाली आता कीर्तनात यायला लागल्या, पण अशा ज्या चाली आहेत त्या तुम्हाला आम्हाला फार कमी भेटतात. हे अगदी पूर्वापार जो ठेवाय तो त्यांनी आता तुम्हाला आम्हाला सापडून दिलाय, लक्षात घ्या. एकदा खरंच जोरदार टाळ्या वाजवा. आणि मी नेहमी सांगत असते, म्हणजे हा खेळ नव्हे एकल्याचा, ही जी रत्न आहेत ना म्हणून तुम्ही मला सहन करताय, लक्षात आहे का. मी जर इथे एकटी आले असते तर कदाचित तुम्ही मला म्हटलं असता, बाई बोलवले लांबनं, अजून एक 15-20 मिनिटं बोल, परत तुझा गाशा गुंडाळ निघ. बरोबर आहे ना. पण ही सर्व मंडळी या ठिकाणी भगवंत परमात्म्याची प्राप्ती करून देत आहेत. त्यांचा स्वर, हा नाद, हे शब्द, सगळं काही भगवंताची ओळख करून देत आहेत तुम्हाला आम्हाला. खरंच या संपूर्ण सगळ्यांकरता जोरदार टाळ्या वाजवा. मी अगदी शेवटी उल्लेख करणारच आहे. विठ्ठल संतापायी माथा धरिता किंवा ठेविता सद्भावी. संतांच्या चरणावर तुम्ही आम्ही अंतकरणापासून भावयुक्त अंतकरणानं नतमस्तक व्हावं, तरच तुम्हाला आम्हाला तो देव भेटणार आहे, लक्षात घ्या. ऐका, आज तुमचं माझं मस्तक त्या संतांच्या चरणावर जायलाच तयार नाही. याचं अजून एक कारण आहे, सांगते तुम्हाला. आम्हाला मुळात संत कळत नाहीत. कळतात का? नाहीत कळत. संत नेमकं कुणाला म्हणावं? तुमच्या अंतकरणामध्ये एक प्रश्न पडला असेल, महाराज, जगतवंदनीय श्री संत तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले, माझे जगतवंदनीय श्री संत तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले, माझे ज्ञानोबराय संजीवन समाधिस्थ झाले, हे खरे संत आहेत. अनेक साधू संत आहेत ज्यांनी संत वाङ्मय लिहिलं, पण आता हे आमच्या समोर नाहीयेत, सदेहाना नाहीयेत. मग आम्ही संत नेमकं कुणाला म्हणावं? आणि अवघड आहे संतांची भेट होणं, दुर्लभ असतं. महाराज म्हणतात, चंद्रामृत सुखे सेवविल
परिजन जेठी करुणा केली, परिजन जेठी करुणा केली, देवळ मामा दादी महाराज, देवळ मामा दादी महाराज. चंद्रामृत सुखे सेवविल, असता जाता रवी धरवेला, बाह्य हे सागर तरवेला, परी या साधूची भेटी न होईल गा, किंवा बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. किंवा सुभाषितकार सांगतात, विवेक चूडामणी मध्ये शंकराचार्य वर्णन करतात, दुर्लभम प्रेमे देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशयाः. या जगतामध्ये 3 गोष्टींचं दुर्लभत्व सांगितलं. एक, मनुष्याचा देह मिळणं दुर्लभ आहे. जेव्हा तुम्हाला मला मनुष्याचा देह मिळेल, त्या देहाला परमानंद सुखाच्या प्राप्तीची इच्छा होणं म्हणजे मुमुक्षता मिळणं हे दुर्लभ आहे. आणि जर का तुम्हाला मला मुमुक्षता जर लाभलीच, इच्छा अंतःकरणामधून त्या भगवंत परमात्म्याला भेटायची लाभलीच, पण तो देव भेटवून देणारे खरे संत भेटणं दुर्लभ आहे. आता 144 वर्षामधून सुंदर योग आला. कुठं? प्रयागला. सुंदर असा महाकुंभ त्या ठिकाणी होता. पण मला सांगा, महाकुंभामध्ये सगळेच साधू होते का हो? बोला बोला, सगळे साधू होते का? सगळे साधू नव्हते. त्याच्यामध्ये काय काय संधी साधू पण होते. फक्त व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक, ट्विटर याच्या करता टिळे टोप्या माळा देवाचं गबाड अडकवलं आणि आले तिथं आपला झेंडा लावायला. काय काय जण, पण काय काय चांगले अगदी साधक होते, सिद्ध होते, महापुरुष होते. आशांचं दर्शन घ्यायचं सोडून ही माणसं त्यांनाच बघायला. उपयोगाचं नाही होती तर त्या ठिकाणी तसा, म्हणजे या बाकीच्यांकडे जाऊन उपयोग नाही. मग महाराजांनी करायचंय काय? एकच करा, मी नेहमी सांगत असते, कारण इथं सर्व तरुण मंडळी दिसत आहे. खरंच बरं वाटलं, कारण भजन असेल, भजन स्पर्धा असतील किंवा कीर्तन असेल, हरिकीर्तन असेल, यामध्ये फक्त आणि फक्त आम्हाला पुढे पांढरी केसच दिसतात. खरंय. आणि ती पांढरी केस बघून बघून मला माझे पण केस आता पांढरे करायला लागायला लागले. काय आता वेगळं काही सांगू शकत नाही. एका ठिकाणी कीर्तन सोहळा होता, 2-3 दिवसाचा सरळ सप्ताह. पहिल्या दिवशीचं कीर्तन, दुसऱ्या दिवशीचं कीर्तन करून, काल्याचं कीर्तन करून माघारी यायचं. पहिल्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन उभी राहिले, समोर समाज बघितला, सगळे पांढरेच केस. तिथं कार्यकर्त्यांना नवे नवे पुढे कीर्तनात मला अगदी पहिल्या दिवशी जाहीर करावं लागलं, उद्यापासून जरा काळे केसांची अपेक्षा आहे. असं म्हटल्यावर काय अपेक्षित होतं? दुसऱ्या दिवशी जेव्हा कीर्तनाला उभी राहिले, चेहरे तेच होते पण कलप करून आलेले होते. विठ्ठल. तरुणांचा परमार्थ असावा लक्षात घ्या. आपली वयस्कर मंडळी तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करायला सज्ज आहेत, पण तुम्ही आम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे. ती आहेत म्हणून तर तुम्ही आम्ही सगळं आयत्या पिट्यावर रेगोट्या मारतोय, लक्षात घ्या. नाहीतर वयस्कर जर नसती तर परमार्थ तुमचा माझा झालाच नसता. ते आहेत म्हणून तुम्ही आम्ही इथं आहोत, पण तरी सुद्धा तुम्ही आम्ही त्यांचे चरण धरणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. तरुणांचा परमार्थ, आणि या ठिकाणी तरुणानच नटावं. बरोबर आहे ना महाराज? तरुणा भाग्यवंत ही जी नटलीत ना मंडळी कीर्तनात, लक्षात घ्या, नाहीतर नको तिथं नवर देऊन नटतो. जीन्स पॅन्ट कशी घालावी, काय घालावं हे सुद्धा सांगावं लागतं. ते काहीतरी फॅशनच्या नावाखाली फाटकी जीन्स घालून येतात. मी तर त्याला फाटकच म्हणते. अरे काय सुंदर असं धोतर घालावं, सुंदर बाराबंदी, मस्त टोपी, गांधी टोपी वगैरे काय सुंदर वाटतं होते. ते पाहण्याकरता तुमची माझी तळमळ पाहिजे. या परमार्थामध्ये येऊन तरुणांनी नटावं, कारण हा धर्ममंडप या तरुणांना नटण्याकरताच आहे. नटावं कशानं? आतूनही नटावं आणि बाहेरूनही नटावं. आतून नटावं म्हणजे काय? आतून नटलं पाहिजे तुम्ही आम्ही संस्कारांनी.
संस्कार याच धर्ममंडपामध्ये मिळतात, लक्षात घ्या. मी नेहमी सांगत असते, साधूचे शब्द तुमच्या माझ्यावर संस्कार करतात. साधूची संगत म्हणजे काय, तर साधूचे शब्द तुम्ही आम्ही घ्या अगोदर आणि आतून नटा. आतून पूर्वीच्या काळी फार चांगलं होतं. मी अगदी मुद्दाम सांगते, या ठिकाणी तुम्ही सर्वजण अगदी सुज्ञ आहात, पण झालंय काय, या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही कुठेतरी थोडस या संस्कारापासून बाजूला झालोय. म्हणजे मी तुमचं कोणाचं सांगत नाही, जे जे बरेच जण बाजूला झालेत त्यांचं सांगते. बघा आता आपण कितपत त्या ठिकाणी आहोत. पूर्वीच्या काळी आमच्या माता माऊली 3:30च्या ब्रह्ममुहूर्तावर उठायचा का नाही? हो म्हणा, बरोबर आहे ना. 3:30चा ब्रह्ममुहूर्त असायचा. ब्रह्ममुहूर्त, त्या 3:30च्या ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही आम्ही उठायचो आणि कुठं जायचो, ते दगडी जातं असायचं, जातं, त्या जात्याजवळ जायचो आणि 5 म्हणजे पायलीभर धान्य आम्ही दळायचो. दिवसभर तुमचा आमचा त्या धान्यावर, रोज दळल्याशिवाय आपल्याला भाकर मिळायची नाही. ती माऊली दळायची, पण दळत असताना समजा एखादं अंथरुणातलं 2-3 महिन्याचं म्हणजे 5-7 महिन्याचं जर लेकरू असेल रांगत असलेलं, ते रांगत त्या माता माऊली जवळ जातं, त्या मांडीवर डोकं ठेवतं. मग ती चुलती असू द्या, आई असू द्या, आजी असू द्या, आत्या असू द्या, म्हणजे एकत्र कुटुंबाचं सांगते बरं का. पूर्वीच्या काळी हे होतं. ते लेकरू तिथं जायचं, मांडीवर डोकं टेकवायचं आणि त्या जात्याच्या स्वरामध्ये, आता कसा स्वर लागलाय तंबोऱ्याचा, तसा जात्याला प्रत्येक वस्तूला स्वर आहे, लक्षात घ्या. त्या स्वरामध्ये ती माऊली, त्यांना स्वर शिकवावा लागला नाही. त्या स्वरामध्ये ती माऊली ओव्या म्हणायची, त्या ओव्यांमध्ये सुद्धा संस्कार असायचे. आजकाल जातही गेलं आणि संस्कार सुद्धा गेले. ते आजी आजोबा तुम्हाला आम्हाला संस्कार करायचे एकत्र कुटुंबामध्ये. एखादं पोरग 7-8 वर्षाचं जर समजा अंथरुणातनं उठायला लागलं, किंवा तुम्ही आम्ही मोठी लोक जरी अंथरुणातनं उठायचं असेल, तर पहिल्यांदा हा सूर्य तुम्ही आम्ही नव्यानं पाहतोय हे लक्षात घ्यायचं. आम्ही लक्षात घेतोय का? रोजचं तुमचं माझं झोपणं म्हणजे एक मरणच असतं, लक्षात घ्या. फक्त त्या ठिकाणी श्वास चालू असतो. तुम्ही आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी डोळा उघडतो, डोळा उघडल्यानंतर नवीन सूर्य पाहतो, नवीन दिवस पाहतो, उजडलेला सुंदर हा दिवस म्हणजे तुमचा माझा एक नवीन जन्म असतो. या भगवंतानं तुम्हाला मला जर रोज नवा जन्म देत असेल तर त्याचे आभार नको का मानायला? तिथं म्हटलं पाहिजे, कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले दर्शनम. म्हणतो का आम्हीही म्हणत नाही आणि आपल्या मुलाबाळांना पण शिकवत. हे धकाधकीचं जीवन आहे तुमचं माझं, लक्षात घ्या. हे सगळं विसरून गेलो तुम्ही आम्ही. हे म्हटलं पाहिजे आणि हे संस्कार एकत्र कुटुंबामध्ये व्हायचे, विभक्तामध्ये होत नाही. कारण विभक्तामध्ये वेळच नाही. हे एकीकडे जाते कामाला, ही एकीकडे जाते, हे बिचारा खिडकीतनं वाट बघते. संस्कारच नाही तो. ते बिचारा उठायच्या आधी ही दोघं गेलेली असतात बाहेर आणि ते झोपल्यानंतर ही दोघं आत येतात. त्यांना बोलायलाच वेळ नसतो. कधी संस्कार करणार? बरं, एखादा लेकरू जर समजा तुम्ही आम्ही जरी धरणी मातेवर जर पाय ठेवायचा झाला तरी सुद्धा म्हणजे त्या धरणी मातेला तुमची माझी लाथ लागते, हे तर मान्य आहे तुम्हाला. तिला तुम्ही आम्ही आई म्हणतो, माता म्हणतो दुसरी. बघा, जर एखाद्याला लाथ लागली तर तुमचा माझा तिथं भाव काय तयार होतो? तुम्ही आम्ही लगेच काय करतो? माफी मागतो, बरोबर आहे. मग जसं जर तुम्ही आम्ही एखाद्याला लाथ लागल्यानंतर जर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी माफी मागत असू, तर या धरणी मातेवर उठल्यापासून पुढचे 24 तास तुम्ही आम्ही त्या धरणी मातेला लाथ मारणार आहे, नको त्या गोष्टी त्या धरणी मातेवर करणार आहे. तर तिथं तुमचा माझा त्या धरणी मातेविषयी क्षमाशील भाव नको का? तिथं मुलांनाही शिकवलं पाहिजे, आपणही म्हटलं पाहिजे. समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्श क्षमस्व मे. म्हणतो का? नाही म्हणत. बरं, त्याच्यानंतर सुद्धा आंघोळ करताना श्लोक म्हणावा. अनेक तीर्थाचं स्नान तुम्हाला आम्हाला होतं, तिथं गंगेच्या यमुनेच्या म्हणावं. बरं, तुमच्या माझ्या समोरचे ताट येतं पंचपक्वानाचं, ज्याच्यासाठी तुम्ही आम्ही खटपट करतोय, दिवसभराची राबराब करतोय, महिन्याचा पगार घेतोय केवळ त्या ताटा करता. त्या ताटामध्ये ते ताट जरी तुमच्या माझ्या समोर आलं की पटकन कधी खाऊ की घेऊ असं होतं. तुम्हाला होतं का नाही? मग त्या ठिकाणी त्या ताटामध्ये त्या ताटातला पदार्थ तुम्ही आम्ही जर श्रीकृष्ण अर्पण केला, पाणी फिरवलं, आणि त्यालाही मजेशीरच बोलतात लोक. का पाणी फिरवावं? भले भले म्हणतात, किडे मुंग्या आत येऊ नये. अरे काय उत्तर द्यावं? जरा कळलं पाहिजे आम्हाला. अरे जे ताट तुमच्या माझ्या समोर आहे, कितीही स्वच्छता बाळगली, काही जरी केलं तर त्याच्यामध्ये थोडासा किंचित का असे ना दोष असतो. तो दोष जाण्याकरता त्या ताटामधल्या अन्न पदार्थामधला जो दोष आहे असेल तो जाण्याकरता ते पहिल्यांदा श्रीकृष्ण अर्पण करावं. कारण देव सगळे दोष पहिल्यांदा स्वतः जवळ घेतो आणि मग तुम्हाला आम्हाला सगळं काही चांगलं देतो. श्रीकृष्ण अर्पण करावं. आणि दुसरी गोष्ट सांगू,
हे जे ताट पचवण्याची, जे अन्न पदार्थ पचवण्याची क्षमता सुद्धा त्याच्यामध्येच आहे, त्या भगवंत परमात्म्यामध्ये आहे. पचवणारा जठराग्नी सुद्धा तोच आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पचामेन्यम चतुर्विधम. अरे म्हटलं पाहिजे आम्ही कुठं चाललोय? आम्ही आमची संस्कृती विसरत चाललोय. आणि संस्कृती विसरल्यामुळं दुसऱ्या संस्कृतीचे तुमच्या माझ्यावर घाला करतात. मग तिथं धर्मांतरणाला सुरुवात होते. लक्षात घ्या, हे सगळं बाजूला गेलं पाहिजे. तुमचा माझा देश सुरक्षित राहायचा असेल, मंदिरातला देव सुरक्षित राहायचा असेल, मंदिरावरचा कळस जर सुरक्षित राहायचा असेल, तर तुम्ही आम्ही आमच्या मुलांना संस्कृती शिकवणं गरजेचं आहे. आणि ही संस्कृती दुसरी तिसरी कुणीकडून येणार नाही. ती केवळ आणि केवळ तुकोबरायांच्या आणि माझ्या ज्ञानोबरायांच्या अनेक साधू संतांच्या गाथ्यामधून आणि ग्रंथामधूनच येणार आहे. म्हणून पहिल्यांदा तिथं जावं, त्या गाथ्याजवळ, त्या माझ्या गाथ्याजवळ नतमस्तक व्हावं, त्याच साधूच्या चरणावर म्हणजे त्या शब्दावर नतमस्तक व्हावं, आणि मग तुम्हाला आम्हाला देव भेटेल. महाराज म्हणतात म्हणूनच तिथं नतमस्तक व्हावं. अभंगाचं द्वितीय चरण. म्हणून संता अखंड भतावे, चरणी आमेली सदा, चरणी आमेली सदा, लीन सदा भगवती संता म्हणून संताशी अखंड बजावे, त्यांचे चरणी भावे लीन सदा. त्यांच्या जवळ जावं, अखंड भजावं. कशाला? त्या गाथ्याला आणि ग्रंथाला अखंड भजावं. आम्ही सप्ते करतोय. सप्ताहामध्ये गाथा पारायण असतं, ज्ञानेश्वरी पारायण असतं. मला सांगा किती दिवस तुम्ही आम्ही पारायणा करता बसतो? किती दिवस? 2.5 दिवसाचा असेल 2.5 दिवस पारायण, 3.5 दिवसाचा असेल 3.5 दिवस, 7 दिवसाचा असेल 7च दिवस, 11 दिवसाचा असेल तर 11च दिवस. त्याच्यानंतर तुम्ही आम्ही ग्रंथाला हातात घेतो का हो? नाही. काल्याच्या कीर्तना दिवशी सुंदर असं कापड आणतो, त्या कापडाची खोळ तयार करतो, त्याच्यामध्ये तो ग्रंथ घालतो आणि चांगला असा करकचून बांधतो. का? पुढल्या वर्षी शिवाय सुटता कामा. बरोबर आहे ना मायबापांनो? बांधण्याकरता ग्रंथ नाही, स्वतःला बांधण्याकरता ग्रंथ असावा. विठ्ठल आपण स्वतःला बांधावं त्या ग्रंथामध्ये, तर तुमचं माझं जीवन अगदी सुखरूप होईल. कारण जर तुम्ही आम्ही अगदी 24 तास तुमच्या माझ्याकडे वेळ आहे, मला माहिती आहे आपल्याकडं म्हणजे या ठिकाणी तर अजिबात वेळ नाही. बरोबर आहे? 24 तास आहेत तुमच्या माझ्याकडे, त्यातले 12 तास तुमचे माझे झोपेत गेले, राहिले 12 तास. 12 तासामध्ये जर तुम्ही आम्ही 8 तासाची ड्युटी करतोय, 2-3 तासाचा प्रवास करतोय, त्याच्यामध्ये भजन करतोय, पण तरीही तुम्ही आम्ही जर तुमच्या माझ्या समोर तुकोबरायांनी बोलावं, ज्ञानोबरायांनी बोलावं असं वाटत असेल, तर ज्ञानोबरायांचे आणि तुकोबरायांचे शब्द 5-5 मिनिटं का होईना तुमच्या माझ्या. ज्ञानेश्वरी 5 मिनिटं घ्या. 5 मिनिटामध्ये एकच ओवी वाचा. म्हणत नाही तुम्हाला सगळा ग्रंथ वाचून टाका, अजिबात नाही. 5च मिनिटं एक ओवी. महाराज म्हणतात ना, एक तरी ओवी अनुभवावी. एका ओवीचा अनुभव घ्या अर्थासहित, बस. गुरुवर्य देगलूरकर बुवा म्हणतात, फक्त तुम्ही त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीवर बोट फिरवा. फक्त आणि फक्त तुम्ही फक्त ज्ञानेश्वरीच्या ओवीवर बोट फिरवा, आयुष्यभर तुमचा हात ज्ञानोबराय सोडणार नाहीत. लक्षात घ्या. हेच दिशादर्शन आहे साधू संतांचं. बोलतायत ते तुमच्या माझ्या बरोबर, म्हणून तर तिथं अखंड भजावं. तुकोबराय सुद्धा तेच करतात. तुम्ही फक्त आणि फक्त डोळे झाकून तुम्हाला जो येणारा प्रश्न अंतकरणातला विचारा गाथ्याला,
संत साधू संत सदैयानं नाही तुम्हाला आम्हाला विचारणार, पण तुम्ही आम्ही गाथ्याला विचारा. मला ही आज अडचण आली, तुम्ही डोळे झाकून एखादं पान उघडा, त्या कुठल्या तरी अभंगामध्ये तुमच्या माझ्या असलेल्या प्रश्नावर सोल्युशन असतं. लक्षात घ्या, फार मोठा आहे गाथा, मी स्वतः अनुभव घेतलाय. म्हणून मी तुम्हाला अगदी छातीठोकपणे या ठिकाणी सांगते की बाबा तुम्ही सर्वस्वी सगळे प्रश्न गाथा आणि ज्ञानेश्वरीला विचारा, सगळं काही सुटून जाईल. आयुष्याची सगळी प्रश्न सुटून जातील. एवढी ताकद आहे ग्रंथामध्ये, फक्त त्याला अखंड भजलं पाहिजे. ते तुम्हाला भगवंत परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत नेतील का, कसं काय नेतील याचं कारण महाराज अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगतात. साधू बशी देव साधू बशी देव
साधू काशीदेव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया म्हणून संताशी अखंड भजा त्यांचे चरणी भावेली न सदा विठ्ठल द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथ द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथ पाणी वाहे हरी कावडी 36 वर्ष माझ्या नाथबाबांच्या घरी माझा देव राबलाय. किती सुंदर उदाहरण आहे. कावडीनं पाणी भरतोय, स्वतःच्या हाताने स्वतःला चंदन उकळून देतोय. मग नाथबाबा देवाची भेट का नाही करून देणार? अनेक पुरावे मालिकेमध्ये पण सांगितलेत. चर्म रंगू लागे कबीराच्या मागे सजन कसाया माया सावत्यास नरहरी सोनारा चोख्या मेळा संगे. अरे किती जणांबरोबर किती काम साधू संतांबरोबर माझा देव करतोय. मग साधू संत देवाची ओळख का करून देणार नाहीत? पण माझ्या जनाईनं सुद्धा माझ्या देवाला आळवलं. दळण दळता दळता म्हटली, देवा मी एकटीच आहे, ये बाबा माझ्या सोबत दळायला, ये पटकन, मी दळण दळायला लागले, तुझं नाम घेते. जनी मांडते दळण नाम ओठी गोळते, भारी जड हे जाते तुझी या वीणा, भारी जड हे जाते तुझी या वीणा. जनाईनं बोलवावं माझ्या देवाला, देवा अरे तुझं नाम घेते मुखामध्ये, ये हे दळण मांडलंय, हे जात जड आहे. जात म्हणजे दगडाचं जात नाही म्हटली जना, हे जे जात आहे ना तुमच्या माझ्या जवळ आहे, हे जात जड झालंय, जड, काही सूचना झालंय त्याला. आणि देवाशिवाय हे जडच होत. अंतकरणातला राम जर निघून गेला की तुमचं माझं शरीर इथं पडतं ना. ते जर उचलायला गेला तर 4-6 जणांना उचलत नाही. जड झालं का हलकं झालं?
जड झालं. असं जर असलेला जीवासहित जर ते प्रेत तुम्ही उचलून म्हणजे जीवासहित जर ते देह उचलायला गेला तर तो जड नसतो. पण एकदा का त्यातला राम निघून गेला की ते जडच होतं. जनाई म्हणते देवा तू नाही तोपर्यंत हे जात जडच आहे. वाह, वाह. भारी जड हे जाते तुझी विणा हात तुझा लागला रे जात झालं हलक हलक दारी आलं अमृत पीक तुझी यावळे. तुझा हात लागला की हे जात हलकं होईल रे देवा. मग देवानं लगेच सांगावं जणे अगं मीही मोकळाच होतो. मीही होतो एकला ग. अगं चांगला भक्तच नाही मिळाला जाना. तू जसं अंतकरणापासून बोलवतेस ना तसं मला अजून कोण भेटलं नाही. एकटाच आहे मीही होतो एकला ग. कर मनामुळी मला आरसा दिधला तुझी दिठी. तुझ्या रूपानं मला भक्ताचा आरसा दिसलाय जना. आलोच. मग देवानं यावं आणि जनीनं पटकन त्याला धरावं. धरीला पंढरीचा चोर म्हणा म्हणा सर्वांनी. धरीला गळा गळा धरीला 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 गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर धरीला पंढरीचा चोर. म्हणा म्हणा सगळ्यांनी. मग जनानं काय करावं आतमध्ये त्याला घेऊन पोचावं. तो देव संतांच्या जवळ येतोय आणि मग तो तुम्हाला आम्हाला मिळतो. हृदयाबंदी खाना केला हृदयाबंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला आता विठ्ठल कोंडीला. शब्दे केली थोडा जोडी शब्दे केली थोडा जोडी विठ्ठल पायी घातली बेडी विठ्ठल पायी घातली देवा. धरीला एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुमच्या सर्वांकरता. वा वा वा. जनाईनं तो देव तिच्या जवळ बोलवला त्याला धरला आणि तुमच्या माझ्याकरता त्याला मोकळा केला. म्हणून साधूपाशी देव कामधंदा करी पितांबरा धरी वरी छाया. आणि मग अंतकरणातलं गुज माझ्या देवानं सांगावं नामदेव महाराजांना. ऐका मी 1-2 प्रश्न विचारते तुम्हाला. तुम्ही आम्ही घरामध्ये देवाची पूजा करतो ना. तुम्ही आम्ही सगळे घरामध्ये देवाची पूजा करणारे आहोत. मला सांगा देव कुणाची पूजा करत असेल? बोला बोला. देव कुणाची पूजा करतो? देव भक्ताची पूजा करतो. का करतो माहितीये? संत नाथबाबांनी त्याचं सुंदर वर्णन केलंय. माझे ठाई जे पवित्रपण ते भक्ताचे निमज जाण. भक्ताची पूजा करतो याचं कारण आहे भक्त म्हणजे संत पवित्र आणि गोड आहेत आणि संतांच्या ठिकाणचा स्वभाव त्यांची संगती केल्यामुळे माझ्या ठिकाणी उतरणं गरजेचं आहे. आणि आज ही सर्व मंडळी माझी पूजा करतायत म्हणजे माझ्या जवळचा गोडपणा आणि पवित्रपणा पाहतायत. म्हणून तर मला हे सगळे लोक मानतात. का? कारण मी आधी साधूची संगती करतो आणि हे सगळे गुण माझ्या जवळ घेतो. माझे ठाई जे पवित्रपण ते भक्ताचे निमज जाण. या लागी भक्ता मागे आपण धावे चरण रेणू वंदावया. ते चरण रेणू वंदिता मज केवढी आली पवित्रता. बघ नामदेवा किती
ती पवित्रता मला आली म्हणून तर साधूची संगती मला पाहिजे. देवा इच्छी राजा चरणीची माती म्हणून तर देवाला साधूचा संग पाहिजे आणि तोच संग महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. नम म्हणवे इच्छी संत संग नम म्हणवे नम म्हणवे संत संग नम म्हणवे संत संग नम म्हणवे आम्हा जीवन
सुंदर असणारा हा एकदिवसीय सोहळा ब्रह्मानंद भजन मंडळ, त्याचबरोबर सीताराम संजीवनी आनंद आश्रम, वृद्धाश्रम, अनेक संलग्न असणाऱ्या संस्था, श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था आणि श्री ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था. खरंच अतिशय सुंदर गोड वातावरण ह्या एक दिवसामध्ये, म्हणजे या ठिकाणी हे ध्वनी लहरींच्या रूपाने हे सगळं राहणार आहे, लक्षात घ्या. कारण इथं प्रत्येकानं अगदी ताकदीनं भजन गायन केलेलं आहे असं कळालं. कारण तुम्ही आता सर्वजण वाट पाहतायत त्या क्षणाची. निकाल जाहीर केले का? हा, म्हणजे उत्कंठा चांगली लागली, हिचं कधी संपतंय. आणि आम्ही बरोबर आहे ना, पण होणार. पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा या ब्रह्मानंद भजन मंडळाकरता. कारण एवढा सुंदर उपक्रम यांनी राबवला आणि त्यातल्या त्यात हे जे राबवणारे संस्थापक श्री परमादरणीय परमश्रद्धेय विठ्ठलजी महाराज मयेकर आणि त्यांचे सगळे सहकारी, मग त्यांचे राहुल दादा असतील, त्याचबरोबर सुभाष काका असतील, म्हणजे या सगळ्या अनेक संलग्न या संपूर्ण असणाऱ्या सहकार्यांनी या ठिकाणी हे सुंदर वातावरण तयार केलं. आम्ही फक्त नाममात्र आहोत, त्यातल्या त्यात मी नाममात्र आहे, लक्षात घ्या. फारच गाजावाजा केला माझा पण एवढ्या गाजावाजाची मला सवय नाही, खरं सांगते. नितीन दादांना माहिती आहे सगळं, पण फार आभार खरंच मानते. त्याचबरोबर या सेवेला सुंदर करण्याचा प्रयत्न मी फक्त 30% प्रयत्न केलाय, बाकीचा 70% प्रयत्न या सर्वांनी केलाय. एकदा यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर गोड साथ, ज्यांचा आवाज सुंदर आहे आणि आपल्या भागचं भूषण आहे. परमादरणीय परमश्रद्धेय, खरं तर फार वयाने मोठे आहेत, ज्ञानाने अनुभवाने श्रेष्ठ आहेत. परमादरणीय परमश्रद्धेय आमचे गायकर महाराज, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय वेरडे महाराज असतील, त्याचबरोबर गोडगण अनंत शेणॉय अनंत महाराज अतिशय सुंदर गोड. म्हणजे भैरवीमध्ये कसं वर म्हणजे मालकंस कसा आणावा, तोडी कसा आणावा, हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यांच्या चरणाचं गोड दर्शन आमचे गोपाळ दादा आहेत, मगाशी मी त्यांचं कौतुक केलं. आणि परीक्षक होते इथं, आणि माझ्या कीर्तनाचं पण परीक्षण या दोघांनी केलंच असेल कदाचित. म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त टेन्शन मला आलं होतं यांचं. आमचे नितीन दादा असतील, आमच्या भागचं भूषण आहे बरं का हे. आणि नेहमी म्हणजे मला सांभाळून घेतात, त्यांच्या चरणाचं गोड दर्शन. त्याचबरोबर सुंदर असणारे हे सर्वजण, काय सुंदर आमचे म्हणजे पताकाधारी. म्हणजे कसं नाचावं, कसं भगवंत इथं उभा करावा, म्हणजे भगवंताच्या भजनामध्ये ब्रह्मानंदी टाळी लागावी कशी, ही खरं तर त्यांच्याकडून शिकावं. ब्रह्मानंद भजनी मंडळच आहे ना, ब्रह्मानंदी टाळी लागावी म्हणून तर हे सगळं आहे. त्यांच्या चरणी गोड दर्शन. सुंदर असणारी ही संपूर्ण आमची वारकरी मंडळ, माऊली मंडळ ना सगळं,
प्रत्येकाच्या चरणाचं गोड दर्शन घेते. सुंदर चोपदार महाराज आहेत, तिथं शिंगवादक आहेत, चोपदार महाराज आहेत. म्हणजे राजदंड बघितला की भीती वाटेल, एवढा मोठा राजदंड घेऊन उभे. त्यांच्या चरणाचं गोड दर्शन. त्याचबरोबर विणेकरी महाराज आहेत, आपल्या चरणाचं गोड दर्शन. सर्व मंडळाला मी या ठिकाणी खरंच पुन्हा एकदा धन्यवाद देते. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलात. तुमच्याही चरणाचं गोड दर्शन घेते आणि सेवेला सुरुवात. फक्त आता एक विनंती असेल, प्रत्येकाने थोडंसं इथं मध्ये यावं, खुर्च्या बाजूला ठेवा, इथं मध्ये या आणि 2च मिनिटं माझ्या ज्ञानोबरा आणि तुकोबरांच्या भजनामध्ये तल्लीन होऊन नाचावं. नाचावं तर कीर्तनात नाचावं, दुसरीकडे नाचायचा प्रयत्न करायचा नाही. या सगळे पुढं आणि आपली मन लावून अंतकरणापासून भान हरपून सगळ्यांनी नाचावं. कारण गाये नाचेमुळे आपुलिया छंदे मनाचे आनंदे. या ठिकाणी सर्वांनी पुढे या आणि सुंदर ज्ञानोबरा तुकोबरांचं भजन होईल. त्या भजनामध्ये तल्लीन होऊन नाचू, म्हणजे ही साधूची संगत घेऊन तुम्ही आम्ही अंतकरण शुद्धापर्यंत पोहोचू. हरी. झालं का सगळे तयार? बोलायचं नाही, फक्त नाचायचं. जो नाचणार नाही त्याला शेजाऱ्याची शपथ आहे. हरी. ज्ञानोबा ज्ञानोबा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव